महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। राज्य रस्ता सुरक्षा अभियानानिर्मित पेन आरटीओ तर्फे बाईक स्वारांना हेल्मेटचे वाटप। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रायगडमध्ये पेन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पेन जवळील खारपाडा येथील जुना टोल नाका येथे बाईक स्वारांची कागदोपत्री तपासणी करत हेल्मेट नसणाऱ्या वाहन चालकाला तसेच त्याच्या पाठी बसलेल्या व्यक्तीला पेन आरटीओ तर्फे हेल्मेटचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी तसेच शशिकांत तिरमे या आरटीओ अधिकाऱ्यांनी केले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली। त्याचप्रमाणे रस्त्यावरून गाडी चालवताना हेल्मेट व सीट बेल्ट लावणे गरजेचे असल्याने घडणाऱ्या अपघातात प्राण वाचले जाऊ शकतात। वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून गाडी चालवण्याबाबत मार्गदर्शन केले। या प्रसंगी मोटार बीम कंपनीचे पार्थ गोविल व सहकाऱ्यांकडून ISI मार्क असलेले स्टील वर्ड हेल्मेट देण्यात आले। यावेळी पेन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरमे, अनिल बागवान, सुरेश तुरकणे, प्रशांत बच्चाव, सहाय्यक वाहन निरीक्षक नंदन राऊत, दत्तात्रय जगताप, अभिजित तेरी, जगनाडे, दिनेश शर्मा, समीर चव्हाण आदी आरटीओ अधिकारी उपस्थित होते। त्यामुळे हे आमच्या डिपार्टमेंट तर्फे MB मोटर बीट्स यांच्यातर्फे आम्ही आज इथे सगळेजण हा संदेश देण्यासाठी जमलेलो आहोत। तरी आपण सर्वांनी या उपक्रमाचं पालन करून याचा प्रसार तुमच्या मार्फत तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आम्हाला आज या कार्यक्रमासाठी मोटर बीम या संस्थेने हेल्मेट उपलब्ध करून दिले आपल्याला देण्यासाठी। तर याचं काही चीज समाजात व्हावं असं आमचं हे आहे, म्हणून प्रायोगिक तत्वावर आम्ही तुम्हाला हेल्मेट दिलेले आहेत। तरी आपण याचा आनंद घ्यावा पण याबद्दल याचा प्रसार सुद्धा करावा असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या टीमनी मोटर बीम मार्ग सहयोगाने आज सगळ्यांना हेल्मेट वाटले। त्या इथं जमलेले सर्व हेल्मेट प्राप्त झालेले लाभार्थी तसेच इथं जमलेले सर्व पत्रकार मित्र यांना माझी ही सूचना आहे की या उद्देशाचं जास्तीत जास्त प्रसारण सगळ्या समाजात व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि याबद्दल आमच्या टीमनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तसेच मोटर बीमनी आता मेन उद्देश आहे की रस्त्यावरचे अपघात रोड सेफ्टी जवळ मोठो परिवहन विभागाचाच उद्देश आहे की रोड सेफ्टी महत्त्वाची आहे। त्या अनुषंगाने केंद्र सरकारने 11 ते 17 जानेवारी हा वीक जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानेही महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर हा रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे। आमचं कार्यालयही त्याप्रमाणेच हे आयोजन आमच्या कार्यालयाने केलेलं आहे। आमच्या कार्यालयाने याबरोबरच बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत। आजचा हा विशेष कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आम्ही जे मोटरसायकल स्वार वाहन चालवताना हायवेवरून शहरातून हेल्मेट ही एक अडचण म्हणून टाळतात आणि फक्त त्याच्याकडचा उद्देश त्यांचा हे असतो की बाबा पोलीस आणि RTO डिपार्टमेंटच्या फाईनमधनं वाचण्यासाठी, जसं आमच्या कलिगनी सांगितलं की पोलीस दिसला की तेवढा पुरतं हेल्मेट घालायचं, परत जाताना काढून ठेवायचं। तर रस्त्यावरून जाताना आपण कितीही सेफ चालवलं तरी समोरचा माणूस किंवा कुठलीही अपघात हा अपघात असतो, तो कधीच असा म्हणजे जाणून बुजून कोण करत नाही। तर अपघाताच्या वेळेला ज्या वेळेला रस्त्यावर दुचाकीस्वार रस्त्यावर गाडी स्लिप होऊन म्हणा किंवा कुणी ठोकर दिली म्हणून रस्त्यावर पडतो। आता सगळे रस्ते डांबरी झालेले आहेत,
त्या डांबरी कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, या रस्त्यावर पडल्यानंतर त्याला मेन इंजुरी होती ती डोक्याला, आणि डोक्याला इंजुरी झाली की त्यातलं रक्तस्राव होऊन, मेंदूतलं रक्तस्राव होऊन त्या माणसाचा 99% जीव जाण्याची शक्यता असते. तर आपला जीव एवढा स्वस्त आहे का? आपण लाख, 2 लाख, 5 लाखाची गाडी घेतो टू व्हीलर, त्याच्याबरोबर हे जे काय 2-5 हजार रुपयाचं हेल्मेट आहे, आणि ते हेल्मेटसुद्धा जे आहे ते शासनाने मंजूर IS स्टँडर्डप्रमाणे काही कंपन्या बनवतात. नुसती उगी एक प्लॅस्टिकचं टपडं ह्याच्यासाठी पोलिसांच्या किंवा RTOच्या फाईनमधनं वाचण्यासाठी घालणं हा उद्देश नाही आहे. तर स्टँडर्ड म्हणजे गव्हर्नमेंटनी नेमून दिलेल्या IS स्टँडर्डप्रमाणे असलेलं हेल्मेट घालावं या उद्देशाने आम्ही हा प्रचार करत आहोत. आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन म्हणजे डेप्युटी RTO पेन आणि मोटर व्हील यांच्या संयुक्त विद्यमाने विना हेल्मेट जे गाडी चालवतात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना समुपदेशन देऊन त्यानंतर त्यांना या मोटर व्हील यांच्या सौजन्याने आपण फ्रीमध्ये मुफ्तमध्ये आज हेल्मेट या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या पाठीमागचं धोरण असं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात त्यातल्या त्यात जास्त रायगड जिल्ह्याचं अपघातांचं जर विश्लेषण केलं तर या ठिकाणी दुचाकी स्वारांचं अपघाताचं प्रमाण हे जास्त दिसून येतं. आणि विना हेल्मेट वापरल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन यामध्ये कित्येक गंभीर आजारांना किंवा मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे RTO पेन यांच्या निदर्शनास आलं. त्यांच्या संकल्पनेतून आपण या ठिकाणी जर काही समुपदेशन करून आणि हेल्मेट वापरण्याचं, हे हेल्मेट आपल्यासाठीच आहे, आपल्या पाठीमागं बसलेल्या पिलियरनी सुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे, आणि यातूनच रस्त्याची सुरक्षा, आपल्या कुटुंबाची सुरक्षा आणि एकूणच आपल्या परिवाराची सुरक्षा याच्यात सामावलेली आहे. या संकल्पनेतून हा कार्यक्रम रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत आपण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, हे जरी आज हेल्मेट आपल्याला फ्रीमध्ये देण्यात येत असेल तरी सरकारचा असेल किंवा कार्यालयाचा उद्दिष्ट असं आहे की कारवाई हा शेवटचा उद्देश आहे, त्यातून दंड वसूल होणं हा शेवटचा उद्देश आहे. परंतु छोट्याशा ब्रेन हॅमरेज किंवा यामध्ये अपघातानंतर जर असा कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याच्या नंतरची दाहकता ही प्रचंड मोठी असते. आपण अनेक चित्रफित बघतो की हेल्मेटचा वापर केल्यामुळे माणसांचे जीव वाचतात. व्हिडिओज बघतो, ते फक्त बघून आपण सोडून देतो. परंतु आपण जोपर्यंत हेल्मेट वापरून स्वतः गाडी चालवणार नाही तोपर्यंत आपण अपघात विरहित आपला जिल्हा करू शकत नाही. आणि अशी अपघात रोड सेफ्टी कैंपेन यहाँ आपको बताता हूँ. इंडिया के रोड पे हजारों लाखों करोड़ कार्स और बाइक चलते हैं रोज, ठीक है, हाईवे पे हो या गांव में हो या सिटी के रोड पे हो. अब इतने सारे रोज एक्सीडेंट होते हैं, इसमें लोगों की जाने जाती है, लोगों को मेजर इंजरीज होती है, लोग लाइफ टाइम मतलब हैंडीकैप भी हो जाते हैं. और इसमें सिंपल चीज होती है, या तो गाड़ी चला रहे तो उन्होंने सीट बेल्ट नहीं पहना है, या कभी गाड़ी चलाते हैं फोन यूज कर रहे, या फिर बाइक पे उन्होंने सोचा कि हाँ बस मैं तो 1-2 किलोमीटर जा रहा हूँ तो मैं हेलमेट नहीं पहनूंगा, कुछ नहीं हो जाएगा. अब रियलिटी ये है कि आप भले कितना ही अच्छा चला लो, किसी और की भी गलती हो सकती है इसमें, कि किसी और की गलती की वजह से आपका एक्सीडेंट हो जाए. अभी इसमें ये होता है कि किसी और की गलती की वजह से आपको लाइफ टाइम सफर करना पड़ जाता है अगर आपने मतलब छोटी सी चीज का ध्यान ना रखा. इसलिए हम मतलब सब लोगों को एकदम मतलब दिल से कहते हैं कि सिर्फ आप हेलमेट मत पहनिए, जो पीछे बैठे थे उनको भी हेलमेट पहनाए, उनकी सेफ्टी इक्वली मतलब इम्पोर्टेंट है. अभी इसमें क्या होता है कि लोग हेलमेट पहनते पुलिस की फाइन से बचने के लिए, खुद की सेफ्टी का नहीं देखते. जैसे वो देखेंगे कि आगे पुलिस है या चेक पॉइंट है, हेलमेट पहन लेंगे फिर वापस निकाल देंगे. तो ये बहुत गलत बात है. इसमें आप फाइन से बच जाओगे लेकिन सेफ्टी को आप अपनी कॉम्प्रोमाइज कर रहे हो. इसलिए हम मतलब हमारे सभी व्यूअर्स को, जो ये वीडियो जाएगी ऑनलाइन, सभी व्यूअर्स को, रीडर्स, सब्सक्राइबर्स, सभी लोगों को और आप सभी को बताते हैं कि हेलमेट पहनना बहुत इंपॉर्टेंट है. घर पे लोग वेट कर रहे हैं अभी, तो हम मतलब आशा करते हैं कि आप सबको ये बताएंगे घर पे जाके कि हेलमेट का कितना इंपॉर्टेंस होता है, सिर्फ आपके लिए नहीं, आपके परिवार वालों के लिए, आपके दोस्तों के लिए. और मतलब मैं थैंक यू कहना चाहूँगा सर का कि आपने हमें ये अपॉर्चुनिटी दी यहाँ पे ये सबके साथ इंटरेक्ट करने की और ये हेलमेट का डिस्ट्रीब्यूशन ड्राइव करने की.
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.